मराठी बुक समरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. आज मी एक नवीन पुस्तकाचा सारांश घेऊन आलेले आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. नेपोलियन हिल लिखित थिंक अँड ग्रो रिच या ग्रंथाचा भाग 1 विचारांची ताकद आणि तीव्र इच्छा, थॉट्स आर थिंग्स अँड बर्निंग डिझायर्स हा संपूर्ण पुस्तकाचा पाया आहे. जर हा पाया भक्कम नसेल तर पुढील 12 तत्वे केवळ निरुपयोगी शब्द ठरतात. या पहिल्या भागात लेखकाने मानवी मनाचे जे रहस्य उघड केले आहे त्याचे सविस्तर, सखोल आणि अत्यंत व्यापक विश्लेषण खालील प्रमुख घटकांच्या आधारे समजावून सांगितलेले आहे. विचार हे भौतिक वस्तू बनतात. थॉट्स आर थिंग्स. नेपोलियन हिल यांचे सर्वात क्रांतिकारी विधान म्हणजे थॉट्स आर थिंग्स. विचार ही एक वस्तू आहे. आपण सामान्यतः विचार ही एक अमूर्त, न दिसणारी आणि केवळ डोक्याच्या आत चालणारी क्रिया मानतो. परंतु हिल यांच्या मते विचार ही एक अत्यंत शक्तिशाली ऊर्जा आहे. आकर्षण आणि रूपांतरण. जेव्हा एखादा विचार निश्चित ध्येय, चिकाटी आणि तीव्र भावनेने जोडलेला जातो तेव्हा तो विचार भौतिक जगात स्वतःशी जुळणाऱ्या वस्तूंना किंवा संपत्तीला आकर्षित करू लागतो. एडवन सी बार्न्सचे मानसशास्त्रीय विश्लेषण. बार्न्सने जेव्हा थॉमस एडिसन यांचा बिझनेस पार्टनर बनण्याचा विचार केला तेव्हा त्याच्याकडे 2 मोठे अडथळे होते. त्याच्याकडे पैसे नव्हते आणि तो एडिसन यांना ओळखत नव्हता. परंतु त्याच्याकडे निश्चित ध्येय होते. तो एडिसन यांच्याकडे नोकरी मागायला गेला नाही तर पार्टनर बनायला गेला. हिल सांगतात की बार्न्सच्या मनात मी प्रयत्न करून पाहतो असा विचार नव्हता, तर मी एडिसन सोबतीला काम मिळवूनच राहणार, भले त्यासाठी माझे आयुष्य संपले तरी चालेल, हा अढळ निश्चय होता. याच मानसिकतेमुळे परिस्थिती बदलली आणि एका गरीब मजुराचे रूपांतर करोडपती उद्योजकात झाले. तीव्र इच्छा, केवळ इच्छा नव्हे तर बर्निंग डिझायर हवे. बहुतेक लोक म्हणतात मला श्रीमंत व्हायचे आहे, खूप पैसा हवा आहे, पण हिल म्हणतात की ही केवळ एक इच्छा आहे. इच्छा करणे मोफत आहे आणि ती प्रत्येकजण करतो. यशासाठी इच्छा असून चालत नाही, तर बर्निंग डिझायर म्हणजे तीव्र इच्छा आवश्यक असते. इच्छा आणि तीव्र इच्छामधील मूलभूत फरक पाहणार आहोत. सामान्य इच्छा, तीव्र इच्छा ही तात्पुरती असते. परिस्थिती कठीण झाली की बदलून जाते. ही 24 तास मनात जळत राहणारी ज्योत आहे जी माणसाला झोपू देत नाही. ती असते तीव्र इच्छा. यात माणूस पर्याय म्हणजे ऑप्शन शोधतो. हे नाही झाले तर ते करीन, यात मागे फिरण्याचे सर्व दोर कापून टाकले जातात. बर्निंग द ब्रिज. ही भीती आणि संशयाने डाऊट्स भरलेली असते. ही पूर्णपणे अढळ विश्वास फेत या भावनेवर चालते. मागे फिरण्याचा रस्ता बंद करणे. बर्निंग द ब्रिजेस. ही एका प्राचीन युद्धाचे उदाहरण देतात. एका राजाने आपल्या सैन्याला शत्रूच्या बेटावर उतरवले आणि सर्वात आधी स्वतःची जहाजे पेटवून देण्याचा आदेश दिला. राजा सैन्याला म्हणतात, आता आपल्याकडे मागे जाण्यासाठी जहाजे उरलेली नाहीत. आपल्यासमोर आता फक्त 2च पर्याय आहेत. एक तर हे युद्ध जिंकायचे किंवा इथेच मरायचे. जेव्हा माणसाच्या डोक्यातून मागे फिरण्याचा पर्याय म्हणजे प्लॅन बी पूर्णपणे नष्ट होतो तेव्हाच त्याच्या मेंदूतील अफाट सुप्त शक्ती जागृत होतात. मानसिक परिवर्तनाचा 6 टप्प्यांचा फॉर्म्युला. द 6 स्टेप्स डीप डाईव्ह. तुमच्या डोक्यातील अमूर्त विचारांना किंवा इच्छेला भौतिक संपत्तीमध्ये बदलण्यासाठी नेपोलियन हिल यांनी जो 6 टप्प्यांचा आराखडा दिला आहे त्याचे अंतर्गत मानसशास्त्रात खालीलप्रमाणे आहे. अचूक रक्कम निश्चित करा. फक्त खूप पैसा असे म्हणू नका. तुमच्या अंतर्मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला अमूर्त गोष्टी समजत नाहीत, त्याला अचूक आकडा लागतो. उदाहरणार्थ 10 लाख, 1 कोटी किंवा 5 कोटी. हा आकडा ठरवल्याने तुमच्या मेंदूचे लक्ष, फोकस एका मेंदूवर केंद्रित होते. बदल्यात काय देणार ते ठरवा. द लॉ ऑफ कम्पेन्सेशन. निसर्गाचा नियम आहे, फुकट काहीही मिळत नाही. नो समथिंग फॉर नथिंग. जर तुम्हाला संपत्ती हवी आहे तर तुम्ही बदल्यात काय देणार? तुमचे कोणते कौशल्य, किती वेळ, कोणते कष्ट किंवा कोणती सेवा तुम्ही जगाला देणार आहात ते स्पष्ट करा. अंतिम तारीख ठरवा. टाईम मॅनेजमेंट करा.
तारीख नसलेले ध्येय हे केवळ एक स्वप्न असते. जेव्हा तुम्ही एक निश्चित तारीख, उदाहरणार्थ 31 डिसेंबर 2028 ठरवता, तेव्हा तुमच्या अंतर्मनात एक अर्जन्सी, तातडीची क्षमता, भावना निर्माण होते, जी आळस नष्ट करते. स्पष्ट कृती आराखडा बनवा. ऑर्गनाइज्ड ॲक्शन्स. एक योजना तयार करा. ही योजना परिपूर्ण असावी असे गरजेचे नाही. तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल किंवा नसाल, त्वरित कामाला सुरुवात करा. कृती ॲक्शन्स ही विचारांना गती देते. सर्व काही एका कागदावर लिहून काढा. द रिटर्न स्टेटमेंट. वरील 4ही गोष्टी एका कागदावर स्पष्टपणे लिहा. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हाताने लिहिता, तेव्हा तुमचे बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यात एक जैविक पूल म्हणजे बायोलॉजिकल कनेक्शन्स तयार होतो आणि तो विचार मेंदूमध्ये घट्ट रुजतो. रोज 2दा मोठ्याने वाचा. ॲटो सजेशन सेशन्स हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. सकाळी उठल्या आणि रात्री झोपण्यापूर्वी हा कागद मोठ्याने वाचा. वाचताना केवळ शब्द उच्चारू नका, तर तुम्ही तो पैसा आधीच मिळवला आहे अशी भावना आणि रोमांच तुमच्या शरीरात, मनात जागृत करा. सो थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे. तो भाग आपल्याला हे शिकवतो की दारिद्र्य आणि श्रीमंतीची सुरुवात बाहेरच्या जगात नाही, तर माणसाच्या डोक्यात होते. जर तुमच्याकडे निश्चित ध्येय आणि ते मिळवण्यासाठी बर्निंग डिझायर असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही हा 6 टप्प्यांचा फॉर्म्युला रोज वाचा, तेव्हा मनात एक शंका येऊ शकते. हे खरोखर शक्य आहे का? या शंकेला नष्ट करून मनात अढळ विश्वास कसा निर्माण करायचा याचे गुपित म्हणजेच पुस्तकाचा पुढचा भाग 2, फेथ आणि ऑटो सजेशन. नेपोलियन हिल लिखित थिंक अँड ग्रो रिच, अढळ विश्वास आणि स्वसूचना हा मानवी मनाचे प्रोग्रॅमिंग करणारा अत्यंत सायंटिफिक भाग आहे. पहिल्या भागात आपण पाहिले की मनात तीव्र इच्छा, बर्निंग डिझायर असणे आवश्यक आहे. पण जर त्या इच्छेला विश्वास आणि स्वसूचना या 2 मानसिक रसायनांची जोड मिळाली नाही, तर ती इच्छा मनाच्या एका कोपऱ्यात दडून राहते. या दुसऱ्या भागाचे आपण सविस्तर खोल विश्लेषण पाहणार आहोत. विश्वास अंतर्मनाचे मुख्य रसायन. फेथ. नेपोलियन हिल विश्वासाची व्याख्या करताना म्हणतात, विश्वास ही एक मानसिक अवस्था आहे जी अंतर्मनाला म्हणजेच सबकॉन्शियस माइंडला विश्वाच्या अमर्याद बुद्धिमत्तेशी म्हणजे इन्फानाइट इंटेलिजन्सशी जोडते. मानसिक रसायनशास्त्र. मेंटल केमिस्ट्री. जेव्हा तुमच्या मनातील ध्येय किंवा विचाराला विश्वासाची जोड मिळते, तेव्हा तुमच्या मेंदूची कंपने म्हणजेच व्हायब्रेशन्स बदलतात. ज्याप्रमाणे केमिकल लॅबमध्ये 2 रसायने एकत्र आल्यावर नवीन पदार्थ तयार होतो, अगदी तसेच जेव्हा विचार आणि विश्वास एकत्र येतात, तेव्हा मानवी मनाची शक्ती अनेक पटीने वाढते. शंकेचा नाश. जर तुम्ही 6 टप्प्यांचा फॉर्म्युला रोज वाचत आहात, पण आतून मनात शंका आहे की हे माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, तर तुमचे अंतर्मन त्या शंकेला खरे मानल. विश्वास म्हणजे कोणती शंका न बाळगता आपले ध्येय भौतिक जगात प्रत्यक्षात येण्यापूर्वीच ते मला मिळाले आहे अशा मानसिक अवस्थेत जगणे. स्वसूचना अंतर्मनाची सुपीक जमीन. ॲटो सजेशन्स. स्वसूचना हे तुमच्या बाह्यमनाकडून म्हणजेच कॉन्शियस माइंडकडून अंतर्मनाकडे म्हणजेच सबकॉन्शियस माइंडकडे विचार पोहोचवण्याचे एकमेव माध्यम किंवा पूल आहे. बाह्यमन पुनरावृत्ती, रिपिटेशन्स, तीव्र भावना, इमोशन्स. अंतर्मन भौतिक वास्तव. जमिनीचे आपण आता उदाहरण घेणार आहोत. हिल म्हणतात की आपले अंतर्मन हे एका अत्यंत सुपीक जमिनीसारखे आहे. या जमिनीला याची काळजी नसते की तुम्ही त्यात कशाचे बी पेरत आहात. जर तुम्ही त्यात विषारी वनस्पतीची बी पेरले, नकारात्मक विचार, भीती, गरिबी, तर ती जमीन विषारी झाडच उगवून देईल. जर तुम्ही त्यात गव्हाचे किंवा आंब्याचे बी पेरले, यशाचे विचार, श्रीमंती, तर तुम्हाला गोड फळे मिळतील. आपण स्वतःचे शत्रू कसे बनतो? बरेच लोक अनावधानाने स्वतःला सतत नकारात्मक स्वसूचना देतात. माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे
कधीच पैसे टिकत नाहीत, हा बिझनेस माझ्याकडून होणार नाही. जेव्हा तुम्ही अशा वाक्यांची पुनरावृत्ती करता तेव्हा तुमचे अंतर्मन त्याला तुमची आज्ञा मानते आणि तुमच्या आयुष्यात अपयशच खेचून आणते. अंतर्मन प्रोग्राम करण्याची अचूक पद्धत. टेक्निकल ॲप्लिकेशन्स. हिल यांनी स्पष्ट केले आहे की केवळ कागदावर लिहिलेले शब्द पोपट्यासारखे वाचल्याने ॲटो सजेशन काम करत नाही. ते प्रभावी ठरवण्यासाठी खालील 3 नियम पाळणे अनिवार्य आहे. ऑटो सजेशन प्रभावी करण्याचे 3 सुवर्ण नियम आपण पाहणार आहोत. नियम, स्वरूप आणि मानसशास्त्रीय कारणं. शांत अवस्था, द अल्फा स्टेट. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या लगेच ही सूचना वाचणे. या वेळेत आपले बाह्य मन शांत असते आणि अंतर्मनाचे दरवाजे पूर्णपणे उघडे असतात. भावनेचा वापर. इनकॉर्पोरेट इमोशन्स. वाचताना मनात उत्साह, आनंद आणि कृतज्ञतेची भावना जागृत करणे. अंतर्मनाला कोरडे शब्द समजत नाहीत, त्याला फक्त भावनेची भाषा समजते. मानसीकरण. डोळे बंद करून तुम्ही तो पैसा किंवा यश मिळवले आहे आणि तुम्ही ते अनुभवत आहात असे चित्र पाहणे. मेंदूला वास्तविक चित्र आणि काल्पनिक चित्र यातील फरक कळत नाही. आत्मविश्वासाचा फॉर्म्युला. द सेल्फ कॉन्फिडन्स फॉर्म्युला. नेपोलियन हिल यांनी या भागात स्वतःवरचा विश्वास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी 5 कलमी फॉर्म्युला दिला आहे. तो रोज स्वतःला मोठ्याने वाचून दाखवायचा असतो. मला माहीत आहे की माझ्या मनात जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात आहे, म्हणून मी रोज सातत्याने कृती करण्याचा निर्णय करतो, म्हणजे निश्चय घेतो. विचारांचे नियंत्रण. माझ्या डोक्यातील विचार एक दिवस भौतिक जगात वास्तवाचे रूप घेणार आहेत, म्हणून मी रोज 30 मिनिटे मी नक्की कसा माणूस बनणार आहे याचे स्पष्ट चित्र मनात, डोक्यात पाहणार आहे. ऑटो सजेशनची ताकद आता आपण पाहणार आहोत. मला माहीत आहे की मी रोज ज्या विचारांची पुनरावृत्ती करीन ते माझ्या अंतर्मनात रुजणार आहेत, म्हणून मी रोज 10 मिनिटे स्वतःमध्ये आत्मविश्वास जागवणार. स्पष्ट ध्येय. मी माझ्या आयुष्याचे मुख्य ध्येय, चीफ एम, कागदावर स्पष्ट लिहिलेले आहे आणि जोपर्यंत मी ते मिळवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. सत्य आणि न्याय. मी कोणताही असा व्यवहार केला, बिझनेस करणार नाही ज्यामुळे दुसऱ्याचे नुकसान होईल. मी लोकांच्या मदतीने आणि प्रामाणिकपणे माझे आर्थिक साम्राज्य उभे करीन. हा विश्वास मनामध्ये बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सो थिंक अँड ग्रो रिच पुस्तकाचा दुसरा भाग आत्ता आपण पाहिलेला आहे. त्याचा थोडासा आपण डीप भाग पाहणार आहोत. आपल्याला समजवतो की आपले अंतर्मन हे आपले सर्वात मोठे गुलाम किंवा सर्वात मोठे मालक बनू शकते जर तुम्ही त्याला विश्वासाने आणि सकारात्मक स्वसूचनांनी प्रोग्राम केले तर ते जगातील कोणतीही संपत्ती तुमच्याकडे खेचून आणेल. आता जेव्हा तुमच्या मनात अढळ विश्वास निर्माण होतो तेव्हा पुढचा प्रश्न येतो, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मला नक्की कोणत्या ज्ञानाची गरज आहे? मला शाळा कॉलेजच्या पदव्या घ्याव्या लागतील का? या भ्रमाचा भोपळा फोडणारा पुस्तकाचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे विशेष ज्ञान, स्पेशलाइज नॉलेज आणि कल्पनाशक्ती. नेपोलियन हिल लिखित थिंक अँड ग्रो रिच, विशेष ज्ञान आणि कल्पनाशक्ती या यशाचा व्यावहारिक आणि रचनात्मक कणा आहे. सो तीव्र इच्छा आणि विश्वास समजून घेतली, परंतु नुसत्याच इच्छा आणि विचारांना पैशात बदलण्यासाठी तुम्हाला अचूक ज्ञान आणि रचनात्मक कल्पना यांची गरज असते. या तिसऱ्या भागाचे सविस्तर विश्लेषण आता आपण पाहणार आहोत. सामान्य ज्ञान विरुद्ध विशेष ज्ञान, जनरल वर्सेस स्पेशलाइज्ड नॉलेज. नेपोलियन हिल ज्ञानाचे 2 मुख्य प्रकारांत वर्गीकरण करतात आणि शिक्षण व्यवस्थेचा एक मोठा भ्रम दूर करतात. सामान्य ज्ञान हे ज्ञान शाळा कॉलेज किंवा विद्यापीठांमध्ये मिळते. हे ज्ञान कितीही मोठे किंवा अथांग असले तरी ते तुम्हाला आपोआप श्रीमंत करू शकत नाही. प्राध्यापकांकडे अफाट ज्ञान असूनही ते अनेकदा आर्थिक विवंचनेत असतात, कारण सामान्य ज्ञानाचे पैशात रूपांतर कसे करायचे हे त्यांना माहीत नसते. ज्ञान ही केवळ एक सुप्त शक्ती म्हणजे पोटेन्शियल पॉवर आहे.
ती खरी शक्ती तेव्हाच बनते जेव्हा तिला एका निश्चित ध्येयासाठी वापरले जाते. आता विशेष ज्ञान म्हणजे स्पेशलाइज्ड नॉलेज हे ते ज्ञान किंवा कौशल्य आहे ज्याची तुमच्या ध्येयाला थेट गरज असते. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सर्वच गोष्टी माहीत असण्याची गरज नाही, तर तुमच्या क्षेत्रातील एकच अचूक गोष्ट सर्वोच्च पातळीवर माहीत असणे आवश्यक आहे. सुशिक्षित माणसाची खरी व्याख्या एज्युकेशन हा शब्द लॅटिन भाषेतील एडुको या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ आहे आत दडलेले बाहेर काढणे किंवा विकसित करणे. सुरक्षित माणूस तो नाही ज्याच्याकडे पदव्यांची रद्दी आहे. सुशिक्षित माणूस तो आहे ज्याने स्वतःच्या मनाच्या शक्तींचा असा विकास केला आहे की तो कोणाचाही हक्क न हिरावता आपल्याला हवे ते संपत्ती किंवा यश सहज मिळवू शकतो. हेनरी फोर्ड यांच्या कोर्टातील केसचे डीप आपण विश्लेषण पाहणार आहोत. हेनरी फोर्ड यांच्यावर एका वर्तमानपत्राने अडाणी उद्योगपती म्हणजे इग्नोरंट पेसिफिस्ट अशी टीका केली. फोर्ड यांनी कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. कोर्टात वकिलांनी फोर्ड यांना अडाणी सिद्ध करण्यासाठी इतिहास, भूगोल आणि राज्यशास्त्राचे अनेक फालतू सामान्य प्रश्न विचारले. चिडून फोर्ड यांना वकिलाकडे बोट दाखवून म्हटले, तुमच्या या मूर्ख प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मला माझे डोके अनावधानाने भरून ठेवण्याची गरज नाही. माझ्या टेबलावर अनेक बटणे आहेत. मी एक बटन दाबले तर मला हव्या त्या विशेष ज्ञानाची अचूक उत्तरे देणारा तज्ज्ञ माणूस माझ्यासमोर उभा राहतो. मग मी स्वतःचे डोके या कचऱ्याने का भरू? फोर्ड यांच्याकडे स्वतःचे ज्ञान नसले तरी विशेष ज्ञान असलेल्या लोकांना कसे संघटित करायचे आणि त्यांच्याकडून काम कसे करून घ्यायचे याचे सर्वोच्च ज्ञान होते. कल्पनाशक्ती मनाची प्रयोगशाळा इमॅजिनेशन्स. कल्पनाशक्ती ही तुमच्या मनाची ती प्रयोगशाळा आहे जिथे तुमच्या मनातील तीव्र इच्छेला म्हणजे डिझायरला एका स्पष्ट योजनेचे प्लॅन रूप दिले जाते. हिल म्हणतात माणूस ज्या गोष्टीची कल्पना करू शकतो ती प्रत्येक गोष्ट तो प्रत्यक्षात मिळवू शकतो. नेपोलियन हिल यांनी कल्पनाशक्तीचे 2 प्रकार सांगितले आहेत. कल्पनाशक्तीचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत: प्रकार, कार्य आणि स्वरूप. प्रॅक्टिकल उदाहरण सिंथेटिक कल्पनाशक्ती. यात नवीन काही शोधले जात नाही. जुन्याच कल्पना, योजना किंवा जुनेच अनुभव एकत्र करून त्यांना एका नव्या पद्धतीने मांडले जाते. हा प्रकार बुद्धी आणि अनुभवावर चालतो. कोका कोला. एका जुन्या औषध विक्रेत्याने एक सिरप, काही औषधी वनस्पती आणि पाणी एकत्र करून एक वेगळे पेय तयार केले. जुन्याच गोष्टी नव्या पद्धतीने मांडल्या आणि करोडो रुपयांचा ब्रँड बनवला. क्रिएटिव्ह कल्पनाशक्ती. जेव्हा मानवाचे मन पूर्णपणे एकाग्र होते आणि विश्वाच्या अमर्याद बुद्धिमत्तेशी जोडले जाते तेव्हा थेट नवीन आयडिया, प्रेरणा आणि शोध जन्माला येतात. थॉमस एडिसन आणि आइन्स्टाईन ज्यांनी अशा गोष्टींची कल्पना केली जी जगात आधी कधीच अस्तित्वात नव्हती. उदाहरणार्थ इलेक्ट्रिक बल्ब किंवा सापेक्षतेचा सिद्धांत. कल्पनाशक्तीचा सराव कसा करावा? प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स. तुमची कल्पनाशक्ती गंजलेल्या तलवारीसारखी असू नये, ती धारदार असायला हवी. यासाठी हिल खालील कृती आराखडा देतात. आयडिया हीच संपत्ती आहे. पैशाला स्वतःचे पाय नसतात. पैसा स्वतः चालून येत नाही, तर तो आयडियाच्या मागे धावतो. ज्या माणसाकडे एक उत्कृष्ट आयडिया आहे तिला विशेष ज्ञानाची जोड देऊन तो सहज श्रीमंत होऊ शकतो. योजना कागदावर आणा. पहिल्या भागात तुम्ही जी रक्कम लिहिली आहे ती मिळवण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती वापरा. विचार करा की तुम्ही जगाला अशी कोणती सेवा किंवा उत्पादन देऊ शकता जे लोकांची अडचण दूर करेल. तुमच्या कल्पनेला आजच सुव्यवस्थित नियोजनाचे रूप द्यायला सुरुवात करा. थिंक अँड ग्रो रिच पुस्तकाचा हा 3रा भाग आपल्याला एका मोठ्या मानसिक गुलामीतून मुक्त करतो. हा भाग आपल्याला सांगतो की तुमच्याकडे मोठी पदवी नसेल किंवा तुमच्याकडे भांडवल नसेल तर काही फरक पडत नाही. जर तुमच्याकडे तुमच्या ध्येयासाठी लागणारे विशेष ज्ञान मिळवण्याची ताकद आणि एक अद्भुत कल्पनाशक्ती असेल तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकता. आता जेव्हा तुमच्याकडे कल्पनाशक्तीचे आणि विशेष ज्ञान आले आहे तेव्हा पुढचा प्रश्न येतो, मी या सर्व कल्पनांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी एक परफेक्ट प्लॅन कसा तयार करू आणि मी धाडसाने मोठे निर्णय कसे घेऊ? या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच पुस्तकाचा पुढचा भाग 4 सुव्यवस्थित नियोजन आणि निर्णय क्षमता.
हा पुढचा 4 नंबरचा भाग आहे तो आपण भाग 2 या भागाचा म्हणजे थिंक अँड ग्रो रिचचा भाग 2 मध्ये पाहणार आहोत. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओमधील कोणती तत्त्वे तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहात तर ते पण मला नक्की सांगा. भेटूया भाग 2 मध्ये. तोपर्यंत बाय.